नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहूया नवीन अशी स्वीट डिश. त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. छोटे ब्रेड आहेत, तुम्ही मोठा पण ब्रेडचा पुडा घेऊ शकता. आता याच्या आपण साईडच्या कडा कट करून घेऊया. तर मी कैचीने ह्याला साईडच्या कडा अशा कट करून घेते. फक्त आतला सफेद भाग आहे तोच ठेवायचा आणि साईडच्या कडा आहेत त्या आपण कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे तर मी कट करून घेते. परत एकदा दाखवते मी. साईडची बाजू अशी आहे ती कट करून टाकायची. अशा प्रकारे कट करूया. आता मी सर्व ब्रेड याप्रमाणे कट करून घेते. अशा प्रकारे आता मी ब्रेडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत. आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया. ब्रेडचे तुकडे करून घेऊ. याला शिळा ब्रेड जरी असला तरीसुद्धा याची डिश छान होते. अशा प्रकारे आपण करून घेतलेले. आता हे साईडच्या कडा आहेत त्या साईडला काढून घेऊया आणि याचे आपण आता तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे. तर मी सर्व ब्रेडचे अशा प्रकारे तुकडे करून घेते. अशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतले आहेत. आपण त्याची मिक्सरला लावून पावडर करून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यात हे टाकून त्याची मी पावडर बनवून घेते. जास्ती बारीक पण नाही करायचं आणि जास्ती मोठं पण ठेवायचं नाही. या प्रमाणात आपण याची पावडर करून घेऊया. आता आपण ब्रेडचा चुरा अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे बनवून घ्यायचा. जास्ती जाड पण ठेवायचं नाही. अशा प्रकारे आपण ब्रेडचा चुरा बनवलेला आहे. तर पुढील कृती. आता इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. ती आपण पावडर करून घेऊयाची. पिठी साखर बनवून घेऊया. आता मी याची पिठी साखर बनवून घेतलेली आहे. आता ती आपण या पावडरमध्ये टाकून घेऊया. ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्हाला कितपत गोड हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ब्रेडला सर्व साखरेची बेस आपली पावडर लागली पाहिजे. अशा प्रकारे करून घ्यायचं. एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. स्वीट डिश. ह्याला आपण केक पण म्हणू शकतो. ॲपल केक किंवा ब्रेड केक म्हणू शकतो. हे पहा, सर्व मिक्स करून झाले आहे. आता पुढील आपली इथे मी सुकं खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे मी हर्षीजचं चॉकलेट सिरप घेतलेलं आहे. ते टाकून घेऊया आपण. आता हे सिरप आपण चॉकलेट सिरप ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं व्यवस्थित. आता हे आपण मिक्स करूया हाताने. आता आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून आपण फिरवून घेऊया. आपण हे मिक्सरला परत एकदा फिरवून घेतलं आहे. ब्रेड जास्ती जाडसर ठेवायचं नाही, बारीकच पेस्ट पावडर करायची त्याची. आता याचे आपण गोल गोल गोळे करूया आणि साखर पण थोडीशी कमीच टाकायची. जास्ती गोड प्रमाण करायचं नाही कारण आपण चॉकलेट सिरप टाकलेलं आहे त्यामुळे. अशा प्रकारे आपण आता हे स्वीट डिश आपण बनवणार आहोत. अशा प्रकारे आता मी इथे गोल गोल असे याचे लाडू बनवलेले आहेत. आता आपण सुकं खोबरं मी बारीक खिसून घेतलेलं आहे. परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे जरा जास्ती बारीक होईल. आता याला आपण असं वरून खोबरं लावून घ्यायचं. मस्त अशी स्वीट डिश तयार होते. अशा प्रकारे आपण सर्व लाडूंना खोबरं लावून घेऊया. कमी साहित्यात आणि थोडक्यात पटकन होणारी ही स्वीट डिश आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही स्वीट डिश. केक म्हणू शकता आपण याला, ब्रेडचा केक किंवा ॲपल केक म्हणून. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी अशी ही आणि सोप्यात सोपी अशी ही केकची रेसिपी होते. हे पहा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.